फ्रेंड, बघितलं का अशा प्रकारे माझं आजचं डेली रुटीन झालं. तर आता ऊन पडलेलं आहे, बघू शकता. अशा शेळ्या उन्हाला बसल्यात, शेळ्यांना मस्त पाणी पाजविलं. आता येईलच थोड्या वेळामध्ये. आता मला बनवायची खिचडी बनवताना ब्लॉग घेणार आहे. तर त्याआधी आपण मध्याचं आणि महत्त्वाचं बोलूयात. तुम्हाला म्हणलं होतं मी पॉवर बँक आणि ते आणलंय, ते पण तुम्हाला दाखवायचे. तर आई नसली की मी अशा प्रकारे काम करते घरातले, बघा. तर आता मी म्हणजे एवढी छान पण नाही, म्हणजे बऱ्यापैकी रूम वगैरे केलेली आहे, कारण एक छोटासा बिझनेस चालू करायचा आहे मला. ओ माय गॉड, काळं कसं दिसतंय हे बघा. दिसलं का? हे आहे आपलं स्टँड. हे असं स्टँड आणलंय मी. एक मिनटं. हे छोटं पण होऊ शकते. ह्याच्यावर मला मनीनाशी व्हिडिओ काढायला येते. तर तेवढंच नाही तर आता घरात आली. हे आहे आपलं पॉवर बँक. हे आलं म्हणून तरी माझा फोन चालू झालाय, नाही तर फोन माझा कंटिन्यूली बंद होता. बघू शकता, हे बघा. हे आपलं पॉवर बँक आणि हे आपलं स्टँड, हे व्हिडिओ शूटसाठी. तर आता आपले 2 चॅनेल पण असणार आहेत. त्या सध्या चॅनेलवर ब्लॉगिंग टाकणार आहे मी. आणि मला खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे. सपोर्ट करा मला. कसं, काही लोकांचा गैरसमज आहे की कोणी मी लग्न आता फेसबुकवर इंस्टावर लोक मला कमेंट करताय असं. म्हणजे बरेच मुलं आहेत ज्यांनी माझ्यासोबत व्हिडिओ काढलेले आहेत. आणि मी एक क्रिएटर आहे. मला काही जास्त फेमस व्हायचं नाही, पण कुठंतरी माझ्या मुलाबाळासाठी 2 पैसे कमवण्यासाठी मी अनेक क्रिएटर मुलांचे, म्हणजे मला जसं जसं व्हिडिओ आवडते तसे तसे फक्त मी व्हिडिओ काढले. आणि व्हिडिओ काढायचं मला वाटत नाही मी काही चुकीचं केलं आहे म्हणून. तर काही लोकांना वाटतंय की मी लग्न केलं आहे, माझं लग्नच झालं आहे, काही अनेक प्रश्न पडलेत. पण त्यांना बोलून उपयोग नाही. काही लोक इथं बी असतील, ती माझ्या फेसबुकच्या रील बघत असतील. बघितलं का किती ट्रोल करतायत मला त्या फेसबुकवरचे नीच हरामखोर लोक. कसं झालंय, ही दुनिया एवढी वाईट झाली ना सध्याचा काळ. एकट्या बाईला जगू देत नाही कसंच. एकतर एकटी बाई म्हणलं का, बाईचं जीवन जगणं लय नरकापेक्षा बी बत्तर होते. पण मी कधी हार मानली नाही. मी ह्या हरामखोर लोकांना भिली नाही बरं का. आता तुम्ही लोक मनावर घेऊ नका. फक्त मी माझं व्यक्तिमत्व तुम्हाला सांगते काय आहे ती. अक्षरशः त्यांचे केस पिकलेले सध्या लोक वाईट बोलाय घाबरत नाही, बिनचरक बोलतात. अरे ह्यांच्या घरी बायका आहेत, ह्यांच्या घरी आया बहिणी आहेत, थोडा त्यांचा विचार करावा एकदा. बिनचरक कमेंट टाकते येऊन. मला तर एवढं फेसबुकवर, मी जास्त व्हायरल फेसबुकला आहे बरं का, खरं सांगते. पुष्पा धायगुडे माझं एक जुना अकाउंट होता, तर मी ते बंद केलेलं आहे. मला त्रास व्हायला उगं विनाकारण ट्रोलिंग करायला चालू आहे मला. आणि मी खरी माझी परिस्थिती सांगितल्यामुळे लोकांना काय वाटतंय, कुणासंग व्हिडिओ काढला, कुणाच्या गाडीत बसले, कुणाच्या मोटरसायकलवर व्हिडिओ काढला, तर त्यांना वाटतं हिचा बॉयफ्रेंड आहे किंवा ही बॉयफ्रेंडसोबत फिरते. पण तसं काही नाही, कारण मी माझी रिअलिटी सगळी यूट्यूबवर मांडलेली आहे. तसंच काही करायचं असेल, किंवा मी तुम्हाला लय वेळेस म्हणलं किंवा लग्न करायचं नाही, मला 2 मुलं आहेत. तुम्ही लोक मला किती म्हणता यूट्यूब फॅमिली बरं का. ते छपरी लोक जाऊ दे, ते फेसबुकचे छपरीच आहेत. आणि त्याच्यातले कोणी चांगले इथं आले असतील, मला जे वाईट बोलत नसतील, तर त्यांना सध्या ऐका तुम्ही की बाबा माझं काय कुठला बॉयफ्रेंड वगैरे नाही आहे. अगर काही नाही आहे, माझ्या ओळखीचे माणसं असतात, कुणी मला गाडी दिली, किंवा मी आणि आदमापूरला मी स्वतः वैयक्तिक गाडी करून गेलेली. माझे पैसे गेलेले आहेत 5-6 हजार रुपये. नुसतं डिझेलला पैसे गेलेत, आम्ही डिझेल टाकून गेलो होतो. काही लोकांनी गैरसमज करून घेतलाय. तर एखाद्याचं चांगलं होईल तर जळ जाऊ नका, मला असं म्हणायचं आहे त्या लोकांना. जे कोणी इथं आलेत ते यूट्यूबवरचे लोक चांगलेच आहेत बऱ्यापैकी. एखादंच आहे नासका कांदा, मी लक्ष नाही देत त्यांच्यावरती. पण फेसबुकवर हरामखोरमधले लोक आहेत, काय सांगणार. पण मला एकच संदेश पोहोचवायचा आहे की जेव्हा बी माझा तर डिवोर्स झाला नाही कोर्टात ना अजून, त्या हरामखोर माणसाने मला डिवोर्स वगैरे दिलेला नाहीये. काळ का होते यार. हां ओके, पांढरं झालं आता. तर मला डिवोर्स वगैरे दिला नसल्यामुळं मला काही करता येत नाही, लग्न नाही काय नाही. एकदा माझा डिवोर्स झाला की मग मी निर्णय घेईल काय घ्यायचा आहे ती, आणि तुम्हाला सांगल सध्या XYZ काही असू द्या. पण अजून तर मी तसा काही निर्णय घेतला नाही, किंवा तसं कोण सपोर्ट सिस्टम माझ्या आयुष्यात नाही. फक्त माझं आता कुठंतरी मी थांबण्याचं कारण तुम्हाला सांगते. मला फेसबुकवरनं ह्या महिन्यामध्ये आकडा सांगू शकत नाही, पण माझा खर्च होऊन खाऊन पिऊन लेकरांचा माझा खर्च करून आईला सध्या फुल नाही फुलाची पाकळी मदत करून मी सेविंग पैसे करून आज आहे. आणि स्वतःचा बिझनेस सध्या लवकरात लवकर चालू करणार आहे.
मी सांडगे बनवणार आहे घरी. आम्ही इथं बनवून मी अंबेजोगाईमध्ये म्हणजे शिफ्ट करण्यासाठी मला राहायचं आहे. आणि सगळ्या गोष्टी तिथं सारखं सारखं जाण्याची गरज पडत नाही. मी कुरिअर करणार आहे. जे बी कोणी लांबडले लोक आहेत त्यांना द्यायचं. सांडगे, आपलं गाव घरगुती लिंबाचं लोणचं आणि मेन्सवेअर कपड्याचा स्टॉक ते विकणार आहे, पॅन्ट शर्ट. आणि ते कसं जाते ते बघून नंतर मी हे करणार आहे, म्हणजे साड्या वगैरे घेणार आहे. तर तुम्ही मला सपोर्ट करताल ह्याची अपेक्षा आहे. आणि राहिला विषय लग्नाचा ह्याचा त्याचा, तर तसा काही निर्णय नाही अजून. स्थळं भरपूर आलेत मला, स्थळं येण्याचा काही विषय नाही. 2 मुलासहित ॲक्सेप्ट करायला तयार आहेत, पण मीच सुद्धा लग्नाचा विचार केलेला नाही आहे. त्यामुळं असं काहीही बोलू नये मला लोकांनी वाटते. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटूया आई आल्यावर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी सगळं काय बोलते तुम्हाला. आणि बिझनेसबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बाय बाय.